जय नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला। तर मित्रांनो, जो आजचा आपला व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आपण पोस्टर डिझायनिंग कशी करायची, तर याच्यामध्ये मी तुम्हाला रोज नवीन नवीन ग्राफिक टाकत आहे आणि अगदी फ्री मध्ये आहे। तर आपल्याकडे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा जे आपण ट्विटर कुठेही ते आपल्या मार्केटिंगसाठी आपण आपले ते पोस्टर यूज करू शकतो आणि ते खूप सोपे आहे, आपल्याला आपल्या मोबाईलवरती करता येतात, पण ते करता आले पाहिजे। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आता मी माझ्या मोबाईलची जे स्क्रीन आहे ती तुम्हाला शेअर करत आहे। तर आता कॅनवा ओपन केलेला आहे। तर कॅनवा ओपन केल्याच्या नंतर आपण काय करायचं, हे क्रिएट ब्लँक नावाचं जे ऑप्शन आहे इकडे आपण क्लिक करायचं। ठीक आहे, इकडे आपण क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जी स्क्रीन आहे ती आपली ओपन होते। ती स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला हवे तसे टूल आपण तिकडे घेऊ शकतो। आपल्याला जर बॉक्स हवे असतील तर बॉक्स घ्या, गॅलरी हवी असेल तर गॅलरी घ्या। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की जी स्क्रीन आहे हे जे ऑलरेडी त्या लोकांचे बनवलेले ग्राफिक आहे, पण आपल्याला दुसऱ्यांचे ग्राफिक नको आहे, आपल्याला स्वतःचं ग्राफिक बनवायचं आहे। तर स्वतःचं ग्राफिक बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम जे तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी टूल विषयी सांगितलेलं आहे की डिझायनिंग, एलिमेंट, टॅग्स, गॅलरी हे जे टूल आहे हे टूल आपल्याला प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळे ते यूज करायचे आहे। तर आता आपण काय करायचं आहे की अशा प्रकारे स्क्रीन ओपन होत आहे। तर ह्या स्क्रीनमध्ये हा जो बॉक्स आहे हा बॉक्स मी सिलेक्ट करते। हा बॉक्स सिलेक्ट केल्याच्या नंतर हा स्क्रीनवरती आला। स्क्रीनवरती आल्याच्या नंतर त्याला आपण पूर्ण हा जो चौकोन बॉक्स आहे तो आपण भरून घ्यायचा आहे सर्वात प्रथम। तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा जो स्मॉल करता येतो, बिग करता येतो तो भरलेला आहे। तर रेड कलर भरल्याच्या नंतर आपण स्क्रीन थोडीशी स्क्रॉल करूया। तर वरती स्क्रीन केल्याच्या नंतर हा जो रेड कलर, ब्ल्यू कलर येतो आहे, ऑरेंज कलर आहे, हा जो कलर आहे पोपटी कलर आहे, ब्ल्यू कलर आहे। तर बघा आपण हे कलर भरणं खूप सोपं आहे। मी अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे। तर आता याच्यावरती आपल्याला डिझायनिंगमध्ये नावं टाकायची आहे। तर आता आपण डिझायनिंग आणि एलिमेंटचं पाहिलेलं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला टॅग्सवरती जायचं। तर टॅग्सवरती क्लिक केल्याच्या नंतर जे ॲड हेडलाईन आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की प्रोवाला यूज करायचा नाही, जे अनप्रोवाला आहे तेच आपल्याला यूज करायचं आहे आणि आपण आता त्याचाच वापर करणार आहे। तर आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला हवी तशी नावांची डिझायनिंग आहे, जसं पाहिजे तशी तुम्ही डिझायनिंग आपण इकडे करू शकतो। तुम्हाला वाटत असेल की जे आता याच्यामध्ये कुठली थँक्यूचं जे नाव आहे ना, तर जे थँक्यूचं नाव जर आपण इकडे घेतलं तर थँक्यूचं नावही आपण याला एडिट करू शकतो किंवा याचा कलरही आपण चेंज करू शकतो। जर आपल्याला याच्यामध्ये कलर चेंज करायचा असेल तर आपण आपल्या पद्धतीने त्याचा कलर चेंज करू शकतो। बघा, यूचा कलर चेंज होत आहे, रेड झालेला आहे, पिंक झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हवा तसा कलर तुम्ही चेंज करू शकता। थँक्यू जे आहे ना, थँक्यूचं पण तसंच आहे, तुम्हाला जसं वाटेल तसा तुम्ही कलर चेंज करा। पहा, मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता। तर आता ह्या जे नाव आहे तर याला जरा असं थोडक्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला स्क्रॉल करू शकता, पुढे वरती जिकडे हवे तिकडे त्याला ठेवू शकता। बघा, ह्याच पद्धतीने आपण जिकडे पाहिजे त्याच पद्धतीने आपण त्या नावाला ठेवलेलं आहे। तर हे नाव आपण खाली घेतलं तर खाली येतं, वरती घेतलं तर वरती जातं, जसं तुम्ही म्हणाल तसं ते राहत असतं। तर आता बघा, आपण ह्याला काय करूया, आपण इकडे ठेवूया आता थँक्यू। किंवा तुम्हाला अजूनही नाव टाईप करायचं आहे, तुमच्या बिझनेसचं नाव टाईप करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड हेडलाईन्स आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला हवं ते घेऊ शकता, जसं नाव तुम्हाला टाईप करायचे आहे। मी आता टाकते संगीता डिजिटल। तर आता आपण इकडे नाव टाकलेलं आहे। तर याला काय करायचं आहे की आपल्याला याला वरती घेऊन जायचं आहे। अशा पद्धतीने याला स्मॉल करायचं आहे, बिग करायचं आहे, तुम्ही हवं तसं त्याला चेंज करू शकता।
तुम्हाला जे नाव वरती हवं असेल तर त्याला वरती टाका, तुम्हाला जर ते खाली हवं असेल तर तुम्ही त्याला खालती पण टाकू शकता। तर याच्यामध्ये तुम्हाला अजून काही कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला वाटेल तसा तुम्ही कलरही चेंज करू शकता। आपल्याला असं पाहिजे की एकदम उठून कलर दिसला पाहिजे आणि A1 क्वालिटीचं आपलं ग्राफिक असलं पाहिजे। मग त्याच्यासाठी आपल्याला किती का वेळ लागेल ना, पण ग्राफिक मात्र चांगलंच पाहिजे। तर आता बघा हे थँक्यू जे नाव आहे ते मी एक साईडला टाकत आहे। तर आता आपण जाऊया आपल्या गॅलरीकडे। तर तुम्हाला असं वाटत असेल की जर सपोज आता मी ही नावं टाकली, माझं कंटेंट टाकला, आता हे मी जे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचा कंटेंट जसा बिझनेसचा आहे तसं बनवून त्या ग्राफिकवरती मेन्शन करू शकता। तर आता गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर गॅलरीमधून एक आपण जो फोटो असतो तो फोटो आपण इकडे घ्यायचा आहे आणि फोटो घेतल्याच्या नंतर तुम्हाला जसं आवडेल ना तसं तुम्ही त्याला हे करू शकता। तर पहा आता मी याच्यामध्ये एक देवीचा फोटो आहे, मी देवीचा घेतलेला आहे फोटो। तर तो फोटो बरोबर आपण गॅलरीमधून जो फोटो पाहिजे तो क्लिक केल्याच्या नंतर हा स्क्रीनवरती येतो। तर तुम्ही पहा हा स्क्रीनवरती आलेला आहे, पण याच्यामध्ये मला काय करायचं आहे, याची साईज वाढवायची आहे, याला स्मॉल करायचं आहे, याला बिग करायचं आहे, हे सगळं माझ्या हातामध्ये आहे। तर आता मी याच्यावरती क्लिक करेल आणि मी याला इकडे घेऊन येईल। अशा पद्धतीने मी त्याची साईज वाढवत आहे। आपण त्याचं जे चौकोन बॉक्स आहे ना त्याला पूर्ण खेचत राहायचं। तर खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपला हा फोटो एडिट झालेला आहे। आता पहा हाच फोटो जर आपल्याला डाउनलोड करायचं म्हटलं तर आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो। तर जे वरती जाणारे 2 बाण आहे आणि खालती जाणारा जो एक बाण आहे तर त्याच्या दोघांमधलं तुम्हाला वाटण त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तिकडे डाउनलोडचं ऑप्शन येतं, त्याच्यावरती डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला पाठवू शकता। तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला हवं तसं ग्राफिक तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ग्राफिक तिकडे बनवून तुम्ही दुसऱ्यांचे ग्राफिक बनवून देऊन पैसे कमवू शकता, स्वतःच्या बिझनेसचं ग्राफिक बनवू शकता। तुम्हाला आवडणारे तुमच्या बर्थडेचं म्हणा, मित्रांचं म्हणा, मैत्रिणींचं म्हणा, ग्राफिक म्हणलं की अनेक वेगवेगळे ह्याचे ग्राफिक असतात। तर तेच ग्राफिक तुम्ही स्वतः बनवून तुम्ही सेल करू शकता आणि त्याच्यामधून पैसेही कमवू शकता। तर मित्रांनो आपला हा जो कोर्स आहे हा असंच पुढे चालत राहणार आहे। तर तुम्ही प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग जॉईनिंग करायचं असेल तर आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, रील एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक टोटली सगळे कोर्स आपल्याकडे शिकवले जातात। जर तुम्ही हे कोर्स इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी संपर्क साधा आणि तुम्ही तुमचा कोर्स जॉईनिंग करा। चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।